ओ ओ काय घोराय झाले हा? काय ग सुट्टे म्हणून झोपा काढताय का? मग आता नको का दररोज काम 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 असतंय मला थोडं सांग टाकावं आता काय झालं ऐका ना, काय झालं काय झालं नाही. सुट्टी आहे ना आज तुम्हाला? हा सुट्टी आहे ना. मी काय म्हणते, आपल्याला जायचं होतं ना बाजारला. हा मग जाय आवरलंय का तुझं? आवरलंय माझं. पिशवीच घे मी थोडा अर्धा तास झोपतो मग जाऊ ना ऊन उतरल्यावर जाऊ. ऐका ना, मी काय म्हणते, काय राहू द्या बाजारला जायचं. कॅन्सल का? बरं जाऊ दे, झोपतो मग. ऐका तर, काय दादा येणार आहे. तुझा बाप येणार आहे? हा. काय झालं? नाही येऊ दे. ते कसं आहे, आता त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय ना, मग मी म्हणलं मी जिकडे गेली म्हणजे मग तुम्हाला इथं जेवणाचा किती प्रॉब्लेम होईल सांगा बर. म्हणून मी काय म्हटलं दादांना, हितच या, हितच 2-3 महिने राहावा म्हणलं. हा भाई हा का हो? नाही काय नाही काय नाही. मग असं काय तुम्ही असं करते, तुम्हाला खुशी नाही झाली माझा बाप येणार आहे? हा हा आणि मग ती खुशी झाली मला मला. वाटलं तुम्हाला खुशीच नाही झाली. नाही झाली ना खुशी झाली ना. येऊ दे मग काय. बरं ऐका, आता नाही का, साखर 2 किलो आणा, शेंगदाणे 1 किलो आणा, परत नंतर डाळ गुळ आणा पोळ्या करायला, मटण आणा 2-2.5 किलो कोंबडीचं, परत नंतर बोकडाचं 1 किलो आणा, आणि एखादी मुंडी आणा. कसं आहे ते माझ्या बापाला ना खायला सांगितलंय अगं आता. तो बाप काय वर्ष 1.5 वर्ष उपाशीच होता का? अहो, तसं नाही हो, मग ते टाके मिळून येतील ना खाल्लं म्हणजे. आता मी नाही घालणार त्यांना चांगलं चुंगलं करून, तर कोण घालणार सांगा काय बरं? तू माझी आई असते तर मग कशाला आणलं असतं? राहू दे आता काय रडती. रडत नाही व, तो बाप आहे का राखीची हे कळत नाही. एवढं खाणार का एका दिवशी? म्हणजे माझ्या बापात अहो ती नाहीत खाणार, पण मी ठेवून ठेवून थोडं थोडं घाललेलं 8 दिवस नाही का. तुम्ही कामाला जाता मग नंतर कोण आणणार सांगा बरं? नाही खरंय खरंय तूच खरंय. असं खाऊ पिऊ घाल टामटुमीत कर त्याला, हा गुबगुबीत कर असा. हा मग आता कसं माझ्या बापाची काळजी घेता असं बरं घेतो ना वाटतं. काळजी. तुम्हाला पण देईल डब्याला थोडं थोडं. नाही मला नको देऊ बाई. बापाला तू कमी पडले तर माझ्या डाबा मागून घेशील परत. कुठे डाबा आणा, माझ्या बापाला कमी पडले. म्हणजे मी एवढी काय आगाव आहे का? नाही तसं नाही, तू चांगली आहे. राहू दे, तुम्हाला ना काय बघवतच नाही. मी आपल्या दादाला फोन करते, दादा येऊच नको म्हणते. बरोबर बरोबर सांग येऊ नको म्हणून. काय मग कर कशाला उगत काय अहो काय तुम्हाला थोडीशी लाज वाटते का? आता काय म्हणाल, एवढं मी लिकीकडे चालले होते, निघालाय म्हणजे निम्या रस्त्यात आले आणि घेऊन पिण्या जावा आतापर्यंत पोहोचला असतील. ऐक आता निघालेत ना तवाच येते चट. बरं आता राहू दे की, झोपायचं बाजार सुट्टी आहे म्हणून काय दिवसभर झोपणारच आहे. माझ्याशी थोड्या गप्पा मारा, थोडं काम करू लागा बाजार. काय काय काम करू लागू तुला आता? काय चपात्या लाटू लागू तुझा बाप येणार म्हणून? का भाकऱ्या थापू तुझा बाप येणार म्हणून? का मटण शिजू घालू त्याला तुझा बाप येणार? तुम्हाला ना मटणाची भाजी 1 नंबर जमते. करा ना. नाही मी नाही करणार. एक दिवस सुट्टी असतो, एक दिवस मी निवांत बसून देत नाही. बरं चिकन तर सुक्क करा ना प्लीज करा. मी काय करणार नाही. ते काय तुझ्या बापाला जसं आवडतं तसं खाऊ घाल त्याला. बरं मग झोपू नका, जावा आणा जाऊ. काय झोप जावा उठा. निवांत काय कशाला माड्यावर येतं काय ना माझा सासरा येत काय नाही नाही तुम्हाला एकच सांगा बरं, बोलू का नको सांगा बरं? माड्यावर मीच जाते तिकडे राहते महिनाभर. मटण म्हणलं. हा मटण घेऊन येतो. आणि 2 किलो आणा चांगलं बोकडाचं फ्रेश. बोकुड आणू का अख्खा? एवढं कोण खाणार? मग अख्खा जाणतो जसं लागेल तसं कापू कापू देतो बापाला. असं म्हणताय का? बरं आणा मग. आणा मग. काय मी काय जास्त सामान सांगितलं काय आणलं? कशाला 8 दिवस लागल ना तेवढं. आईला पोरगी म्हणली होती जावायला पाठीते न्यायला तुम्हाला. हो जावाय का आला नाही. किती लांब आहे काय वाहतूक. आईला जावई कुठं काय कामा बिमात गुतला का काय? आईला आपल्याला जाई ना 4 वेळा डोळ्याचं ऑपरेशन केलं दिसना काय व्हायना. आईला इकडे ना मजा तरी होईल कमीत कमी ना. पुढच्या तरी हातचा खातो आता. हा एवढी ढिरी होती एवढी, आता एवढी ढिरी राहिली. आता एवढी ढिरी करतो पुढच्या हातचा खाऊन. अयो रुपये रुपये आले दमले का? पाणी आणू का तुम्हाला? बस खाली. काय आणते पाणी? पिलो ऊसाचं रस तिकडच आणलंय, सगळं आणलंय. हा इथं मटण बघते
अयो आणि एवढंच एवढं पैसे नाही पगार झालाय का अजून काहीतरी काय उधार ठेवलंय बाई आणलंय आता काय आता आला का लगेच एक खटी खाणार आहे का तो बाप आपण एवढं कसं पुरायचं तुम्हाला कसं करणार हळदी मिठातलं काढायला लागल तिखटातलं करायला लागल सुकं करायला लागल बाई एक काम कर मला का पण माझ्या मटण खाऊ घालतोय बापाला अहो, असं काय म्हणताय मी तुम्हाला म्हणलं का बरं जाऊ द्या उद्या आणा अजून 2 किलो आता किती आणले आणलंय 1.5 किलो बरं मी म्हणतो हा. मामाने आले होय नाही आलं आणि तुम्ही स्टँडवर नाही गेला आता स्टँड इकडे राहिलं दुकान इकडे राहिले बाजाराचं आता कुठं कुठं जाऊन काय काय करू आधी माझ्या बाला घेऊन यायचं मग नंतर बाजार करायचा आता आता ते उन्हाचं बाई दादा हो. कसा झाला प्रवास चांगला झाला बाई चांगला झाला अहो पाणी आणा काय पाणी आणा आले आले तो बाप तोंडावर थुकला मला दिसत नाही आता त्यांचं वय नाही राहिलं परिस्थिती बघा त्यांची काय झाली हाय ना दादा दिसतंय का तुम्हाला हो बघितलं का बोलल्याला पण ऐका ये नाही आता वयमान झालंय आणि तुम्ही असं नका करू नाहीतर दादा इथं पण नाही राहणार मी काय म्हणतो मग मला जावं लागेल ऐक ना, सारखं सारखं मी काय म्हणतो एवढं वय झाले पण म्हाताऱ्याचा चाळा काय जात नाही दाढी काय एवढी काळी करून येतोय आता दाढी आता तुमच्या दाढीपर्यंत त्यांच्या लक्ष आहे मग ते दिसतंय पिकलं तुम्ही सगळं पण करून घ्या तुमची बरं राहू दे चला मामा दादा चला दादा हो मी ना तुम्हाला एखादं फुकायला ना घमेलं बिमेलं देईल काय आपले सगळे भांडे दे तुकायला मग तुका सासून राहीन तुझ्या बापाचा देत घमीला आणून अहो आता दिसत नाही म्हणून आता इथं परशिव थुकलं तर तुम्हाला जमल का सांगा बर चला मामा काय घमेल बर माती देईल माती तुका उशाला ठेवा त्यांना काय नाही मी काय घाबरायचं म्हणतो दूध आणलं का तुला सांगितलं होतं ना मला दूध लागत 2 लिटर आणलं का नाही दूध दूध नाही आणलं एक काम करतो मामा हा तुमच्यासाठी ना एक म्हैसी कथा आणतो बरं आणा अहो त्या रमेशची मसी खायचे कालच म्हणला 65,000 रुपयाला द्यायची बाबा चला ज्यादा दिवस टिकन मी हा हा. खाऊन पिऊन आता असा होतो का बा जावं आता या दादा हळूच्या हा येतो या. येतो अहो या. जा म्हणे थुकतान काय झालं जावई? पाय पाय अहो पाय दादा जरा जपून व मला दिसलाच नाही पुरे आता ऑपरेशन झालं डोळ्याचं. पडचार या हळूच्या घसरल परशीवरनं चला या. चला 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 आई जावय हा तुमचं बरं चाललंय सध्या नाही बरं चाललंय बरं काम चाललंय धंदे मी काय म्हणतो मामा हा बोल ना जावय बोल ना बोला जावय किती दिवस राहणार तुम्ही 4 दिवस राहा बरं का जाऊ नका नाही काय मत राहणार मी आता काय हा अवघड झालं मामा अहो घरात कुठं चुकाता अरे मला दिसत नाही जावई बरं पिढा लागली माया माग औषध घ्या दादा थांबा पाठी देते थुकायला धरा कशाला तू काल पाठी पर घरात आणखी बाई अहो, काय तुम्ही तुमचं काय व सारखं असते धरा जावई चहा आहे हे दुधाचा आहे थोडी साखर टाकली नाही मला आहे ना सगळं दूधच पाहिजे होतं पण दूधच आहे ना आता घ्या ते पिलायचे उद्या 2-3 लिटर दूध आणा अजून बरं आणतो हा, घ्या मग ऐका जेवण झालंय आंबरस केलाय मटण शिजाय टाकलंय लगेच घेऊन येते का आंबा आणून नुसती खायला नाही आंबे नको जावई आंबे नको मला आहे ना उखरा असलं तर एक वाटीत आण बरं थांबा. चहा साठ थोडं खाऊन घ्या घ्या हाय की घ्या नाही? चहा तो. खा तुम्ही पोटभर खा इथं खाऊन खाऊन पोगान फुटून जा नाही जावई तुमच्यातले माझा जीव आहे त्याच्यामुळे ना तुम्हाला सुरक्षित वाटत नाही जावई. कसं आहे मी काय होतो जावई समजा मी जर तिकडे घरी असतो माझ्यावाले हो तर मुलीला न्यावा लागला असतं तिकडं परत माझी काळजी तुम्हाला हात तुमची ताळामध्ये आले प्या, असते प्या, हो. चहा प्या हा रुपये मला प्यायचं घेऊ चहा काय झालं चहा टोकला तो बाप दादा हाव. ती एखादी गोळी आणा खोकला थांबायची ते घेऊन जाते चहा मला नको घे घेऊन दवाखान्यात त्यात नेतो. माझं काय पाठूक नाही बे, प्या. हा, मरत मग नाही बे. तो बाप टोकलेला मी पिऊ आहे का आता तुला काय लाज बीत वाटते की नाही तुम्ही जावई मामा. जाऊ द्या जावई तुम्ही काय म्हातारी व्हायचे नाही का एवढं असं करू दिसत नाही माझ्या बाला म्हणून प्या तिच्या
ए ते फेक तिकडे चहा मला नको जेवायला आण. हा? मला जेवू दे मला जाऊ दे मला. कुठं नाही जायचं, थांबा आज सुट्टी आहे तुम्हाला, आराम करा. काय आराम करून मी मला नाही सहन होत असं. म्हणलं 4-8 दिवस राहीन तर कायमचं राहीन म्हणतं इथं. काय काय नाही इथं. जाऊ दे, तुम्हाला काय त्यात रोग कुठलाय बे? हा? मला नाही रोग उठला, तो बापा रोग उठला, सगळ्या रोग उठीन तो नुसतं खोकत इकडे तिकडे तुझं तुकलाय तिथं. अहो. ऐ, दादा, इथंच राहा. हा खाट आहे ना घरात बाई? खाट आहे, कालच गादी आणली नवी. मला डॉक्टरने सांगितलं तो कमरेला म्हणे भाऊ आराम पडन, खाटावर झोपायचं पद्धतशीर. हाय. हा डोळ्याला मानेला आराम पडन म्हणे. बरोबर. हो, ती तुमची चादर काढून घ्या आणि तिथं दादाला झोपू द्या. खाटावर हा नावावर करून देतो ना सगळं तुझ्या बापाच्या. मा खाटावर झोपायला चालला आता तो. मामा हो. तुम्ही पिशी तरी बसून घ्या प्लॅस्टिकची तोंडाला. इकडे तिकडे काय होतं आता तुम्ही प्लास्टिक घरात सगळे पैसे देते का? घरात सगळ्या माशा झाले ते मला पर किळा वास यायला लागलाय. ए, दादा, पायाकडे हा. पायाकडे. अरे आता नंतर जेवण करू ना, आता चहा बिया पिवलो. घ्या खाऊन. हा खाऊन घ्या. कसा आता प्रवासाने दमलाय ना ए तुम्ही. बाई लांब ठेव ना थुकन तुझ्या बाप त्याच्या. तुमच्याकडे ठेव. हा दादा, हो. आंबा आंबा. ते बरं कळत. संध्याकाळी खायची संध्याकाळी. आता खा. आता नको, आता चहा पिवलो मी संध्याकाळी. का हा भूक नाही लागली. थोड्या वेळ खातो ना, उखे राहणू एक प्लेटीत. बर, खाटावर मी आराम करतो. चला खाट दाखवतो तुम्हाला. हा. दर बरं जर शिक हाताला. अहो, काय जी सणा तुम्हाला बाई. काय रे दादा, उठ. अरे, अहो, धरा की. धरा की मग जावई. ठेवलं काय धरा की. चल धर. बापाला धरा माझ्या. काय धरा की मग कंबरड मोडलं पार. हे पाय सटक देते. साठ खडी टाकतो तुमच्या हुसला बरं जावं जर शिक. डांबर करून घेतो काठी काठी बिट्टी देवा, काय करा. चल सटक ते काय तू मात पुढे खा. चल दाखव ना. तुडवलं तुझ्या बापाने मला कसा कसा तुडवू द्या. तुडवू द्या. चल दादा, हा. कसली पिढा खुर्शी घे खाट. हे इथं खाट आहे. कसली पिढा आली का मी माझ्या घरात. अयो कंबर गेलं पाय गेलं. दादा, हो. झोप लागली का? हा झोप लागलेली तर किती गार सावली. हा आम्ही काय हवा. करतो, हा रोज 4 वाजले ना बाहेरून बसतो. काय नाही, खायचं पियाचं निवांत झोपायचं. ऐका की दादा. अरे आईला बुरी. अव काय अव दिसत नाही का काय? अरे उठा. काय केलं हे काटात? अव ते बाज आहे बाज. आता मी ह्यांना खाटा आणायला लावते. उठा. अरे डबल ऑपरेशन करायला लावशील हा? नाही नाही, उठा. काय झालं? उठा की. नीट बसा वर कोपऱ्याला. आयो. लागलं का दादा? हाय लागला नाही. काय बाई आता ना, चांगलं ही धडकलं ते. बिचारा कामावर गेला नाही, ह्यांना आलेला ना खाटच आणायला होती. हा हो. भावडे येणार आहे इकडं. कोण म्हणली बावड्या? तो माया भाऊ पांडू. हा 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 हा. हा म्हणजे तो काकाचं पोरग, आपल्या भावाचं पोरग. आता कसं ते कॉलेजला आलाय ना, त्याचं पूर्ण शिक्षण होत तर इथंच थांबल. मी म्हणलं कुठं आपल्यात तर जास्त माणसं इथे थांब म्हणलं. बरं आहे का नाही? तुम्ही थांबा आणि त्याला पण थांबू द्या. काय हा पांडू थू. दादा, काय लागलं ना कमी जास्त मला ना सांगत जावा. अंडी लागली, मटण लागलं, काय कपडा लता लागला सांगत जावा मला. मग उगाच आलो का मी, मग एवढी ढेरी झाली पाहिजे बाई. आता तेवढी थू. दादा काय करताय? माझ्या तोंडावर कुठं थुकताय? तू तोंड राग बाई, मला तरी कुठे दिसत आहे का? बरं असू द्या. हा ते पेट झालं, ती पाठी देते म्हटलं होतं तुम्हाला. ताई आलाय बावड्या. ये की बस. तू काय करता काका? तुम्ही हा तुम्ही काय करता इथं? मी आलो नाही इथं. ऑपरेशन झालं मग आपल्या डोळ्याचं. हा मग आलोय मी अख्खीकडे इथं. खोकला बारा व्हायला त्याच्यात. थू. अहो अहो माय कोल काय तुकताय तुम्ही? अरे दादा, हो. जरा किती दिवस म्हणलं डॉक्टर दिसणार नाही तुम्हाला. दादा, हो. दवाखान्यात जाऊन येऊ का पट्टी बिट्टी बदलून? हा
आ म्हणजे कसं दिसाय आलं तर तुम्हाला हगाय मुताय जायला परत थुकायला पण दिसल ना हा? हा तुम्हाला डोळ्याची काही देतात पट्टी. नाही का मग हा? देतात नाहीये नाही एवढं नाही दिसत बल हे एका डोळ्यात दिसत एका डोळ्याचं ऑपरेशन झालं नाही देतात आहे का एका डोल्यानी हा कधी होईन आपल्या त्या डोल्यात तर तरी तालपत्ता तर 10 दिवस लागतील दादा चल घरात त्याला येतं हा. आता ए, त्याच्या बावड्या, तालक चल. मला बी बरं तू बस इथं हवेला हा. थुकायला बिकायला आलं तर थुक इकडं मी ह्याला चहा पाणी करते चल गं, बावड्या अरे चल की बावड्या हा चल ए भाले आता भावल्या हा चालला का हा जातो ता पिऊन या लवकर पडत जाशील आता ओ दादी दादी तुम्ही आले का हा लांब बोल जरा तू कुठं तू तू तर बोलतो कट काय तुमच्या खानदानाचा प्रॉब्लेम तू काय आला इकडे माझं आहे ना आता इकलं तिकतं नाही आता मी इथलं थांबणाले काय तिथं काय तू तिकडे मी इकलं तिकायला आलोय इकडं हा म्हणजे आता मायापाशीच राहणार आहे का तू हा इथं थांबतो आता तुम्ही आणि दीदी तुम्ही दोघांपती मी थांबणाला बरोबर थांब बघू आता किती थांब आता काय तुम्हाला आवडलं ना मी आलो म्हणा हा मला लय आनंद झालाय मला लय जास्त झाला आनंद मला आवडलं तू लांबून बोल मायापासून लांबून बोल आंघोळ केलेली सकाळी तू फवारे नको मारू मायावर काय बिल लाजेत भाई सासरा तसं काय मग तुम्ही चांगले दोघ मारला असू दे असू दे असू दे घबरा जरा घबरा हे काय सगळ्या खानदानाला गोळा करून आणते काय ना आता इथं माम अरे काय पगार किती करायचं किती ते म्हाताऱ्याचं पुरवतो आता काय याच दादी मी काय बोलतो काय नको म्हणू तू कधीपासून चालू आहे तुझं कॉलेज आता 2 दिवस घरात थांबन आणि त्याच्यानंतर जाईन मग कॉलेजला जा बाबा जा तू मायापासून जा आधी चला तुम्ही पण अरे जा मी येतो जा जा तू तुम्ही थवलतात माझ्यावर अरे चालन बाय इथे खरंच बघतो अरे नको नको करून ठेवलंय मला हा आधी सहस्रा तर सहस्रा त्याला सहन केलं आता येऊन येऊ ना ती कुठं तिथं चुलत भाऊ अरे येऊन ते कायला पोचायचे मी हा एक तर पगार एवढूसा तो पुरा नाही आणि यांचे नखरे अहो मामा गहू तिकडं तिकडं काय तू का आता कमी कुठे येतो म्हातारची गमी हरभऱ्याचं घामाला आहे दादा परत तू काय लावते का आता पाटी ठेवली तिथं मातीची झोप आता. अहो मामा वाघाड्यावर कुठं तो का आता बरं मी काय म्हणतो जेवण झालं पोटभर हा जेवण पोटभर झालं जावं झोपा झोपा झोपू का मला बी थोडा आराम करू द्या हा दादा काय लागलं तर मागा मला लाईट बंद करू का नाही नाही चालूच राहते राहू दे ते अंधुक अंधुक दिसते ते दिसते तशी डिम लाईट येतो माझ्यावरची झोप लाईट बंद करू कारण काय लागलं ना रात्री उठून खाईन तो बाप राखीशी होय हो हा दादाला कुठल्या तर चांगल्या दवाखान्यात नेऊया नेऊया ना पैशाच्या माझ्याकडे झाड आहे पैशाचं झोप गपचिप तिकडे झोप दे मला बी दमत आहे दिवसभर हे मात्र खोक्यात थोकात इकडे तिकडे सगळं मला तर काय बोलायचं म्हटलं तर झटका दिल्यागतच करताय हा झोप नुसते रोजचे भांडणं करायचं आता झोप देते का नाही मग आता झोपा की मी काय बार बंद कर आधी ते खोक्यात आहे घोरत आहे बी दादा अहो, काय लागलं तर मागा बरं बरं बाई झोपा तुम्ही बी. हा नाही लागलं बा. चायला या टाकरीच्या ढेडाला बाहेर काढला ना कशी निवण झोपली बापाने एक वैताग दिलाय मेवण्याने एक वैताग दिलाय हे अख्खं खानदानीचं येड आहे आणि हेच एकटीला शानी इथला गेला बी बुद्धी कमीचे अयो मला आता सहन होत नाही कळलं तुला अगे 2-2 उमते कायला पोचू मी एक तर पगार एवढूसा हा एवढूसा पगार मला कुडू अरे किती उधार झाल्यात
किती उद्या झाले, वर्ष झालं मी सहन करतोय, मला आता सहन होत नाही, सहन नाही होत मला सहन होत नाही. आधी हाकलून टाक त्यांना, तू सांगतो मी आधी हाकल. अहो कुठं जाणार कुठं जाणार म्हणजे आधी जिकडे होते तिकडे म्हटलं जाऊ दे, कुठं जाऊ दे. हा तुझा बाप आला तर आला, वरून तुझा भाऊ आला तो चुलत भाऊ, त्याला पोचायचं, त्याचं कॉलेजचं बघायचं, त्याला वही द्या आणून, पेन द्या आणून, सगळं दप्तर बिप्तर सगळं. हा काय काय करू मी, कुठं करू. आई नाही म्हणून दादा इथं राहिलाय, नाही तर दादा कशाला राहिला? अरे पण आई नाही म्हणून मग माझं डोकं खायचं का, मला वैताग द्यायचं का. हा ते म्हातारं कुठं बाबा तिकडे निघतं थुकर, अख्ख्या घरात थुका करून टाकलाय. त्याला दिसत नाही म्हाताऱ्याला. आणि तुझ्या भावाला तर कळतंय ना, त्याला नीट बोलता येत नाही, बोलता बरं फवारे मारतो तोंडावर त्यो. कुठे न्यायची लायकीची आहेत काय हे. मला अजिबात मला हे घरात दिसले नाही पाहिजे, मला घरात दिसलेच नाही पाहिजे. त्यांनी कुठं जायचं? त्यांनी कुठं का जाय ना मला लोक सांगू, तिकडे कुठं का जाय ना, तिकडे जाऊ दे, तिकडे माचण्यात जाऊ दे. हा काय करायचं, याला नुसतं मटणच लागतंय खायला म्हाताऱ्याला. हा हाडकं जमत नाही, मऊ लागते, कुठून आणायचं मऊ. बस की आता खाल्ल्या पिल्ल्याला सर्व खाल्ले पिलं सगळं काढीन, गावातले सगळे बोकडे खाल्ले तुझ्या बापानी, काय ठेवलं का, सगळ्या कोंबड्या खाल्ल्या, काय ठेवलंय का. मला बाकी माहित नाही, आवाज करू नको. मी आता जातो थोडं पिऊन येतो. आता बघ तू कसा राहणार ठिकाणा करतो मी, याच्यात हे मला गायब दिसलेलं पाहिजे आता समजा. पेताय कशाला तुम्हाला? आता नाही अजिबात नाही, मी तर मीच धिंगाणा करतो. तुझ्या बापाला आणि तुझ्या भावाला असं चूप मला पिऊन होती फक्त आता. बाई आता दादाला तर कसं म्हणू जा म्हणून, भावड्याला तर कसं म्हणणार मी जा. हे तर वैतागून गेलं. कुणाच्या बापात बाप राहायचा कुणाच्या दारात, कसं बोलू मी दादाला. फार नको केलं या सासऱ्यानी. माझ्या बायकोला अक्कल नाही ना, बायकोला अगं खानदान घेऊन ये, घरदार घेऊन ये, उद्या अगं गाव घेऊन येईन माझ्या घरात. हे पोसायला मोकळाय काय यांना, पगार एवढूच उधाऱ्या झाल्या किती, हिला कळत काही. आता ती काय म्हणणार नाही बापाला आणि भावाला. मी हाकलतो घरी जाऊन आता. हे बघ अक्के, मी आहे ना सगळं ऐकलं माझ्या कानाने, डोळ्याने पाहिलंय. हो तुमचे दररोज भांडणं चालत ते आमच्यामुळं चालत, दोघामुळं. हो आम्ही ना आता दोघे बी जात होतो. कुठं जाता? आम्ही जातो आता आमच्या घरी. दादा तिकडे गेले किती हाल होते माया. जातो आम्ही आता, नव्हतं आमच्या मुलं तुम्हाला तात. हा तुमचे दररोज भांडणं. तुझ्या बाई तुझ्या प्रपंच चांगला चाललाय, अजून चांगला चालू दे सुखानी. तसं नको बाई. हो हो दादा इथं मी महेश, हा. पिशी भर भाऊ जाय आपली जा. अहो दादा नका जाऊ, हो द्या भांडणं. हो. भांडणं करतेल आणि गप बसते. नाही जाऊन द्या, नाही, नाही. जातो आम्ही आमच्या मुलांना. हा. मी बॅट बोलतो. हा पोरगी कसं आहे, गेल्या घरी सुखी असली ना तिथे आई बापाला सुखला भेटत चांगलं. हो तो काय टेन्शन घेऊ नको, आमचं होईल आमचं. हो दादा हो आई असती तर तुम्हाला माझ्या दारात यावं लागलं नसतं. खरं आहे बाई, तुया बोल अक्के. तू आता काय करते. हो हा भरले का रे पिशी माया. डांगरिया तू लगेच निघायचं काही तर माझ्या दारात अजिबात थांबायचं नाही. जावई तुला दाढी काय करायला तिथे किती उधारी झाली माहिती का. थूक तू इकडे तिकडे थुको नाक्या घरात, तू आयुष्यात थुकला, तू संसारात थुकला तू. डांगरे तुला कळतं का, लेकीचा संसार होता तू करतो का तू. तू थांबू नको, मला सर होत नाही, मी मारी तुझ्या बाप. हो ऐका ना, चाललेत. जावई कळायला आम्हाला सगळं. हो तुमचा प्रपंच सुखी प्रपंच चालू द्या, आम्ही जातो आमच्या गावा. हो चालले बाय मामा. आम्ही जातो दोघं मी चुलते पुतले. आता मग तुला आनंदीची वारी आहे. निघा तो चार टाइम थुका इथून निघा. लगेच नाही मग कसं जा मग, त्याच्यामुळे फार उधार मिठी आता मी तुमच्या. बरं हा गेला का पोरगा ते पुढं. बरं झालं चालले जातो. हा गेला ते पुढे जातो. सुखी ठेव. सुखी राय, नवऱ्याला सुखी ठेव. दादा हळू जावा दादा. तुम्ही घालवून या. घालून बरं गेलं. अगं कसं डोक्याला टेन्शन येतं का माझ्या, किती सहन करणार मी. म्हणतो 4 वेळा थुकून गेला तरी चालेल, पण परत ही बी आत नको. हा घरात कोणालाच बोलू नको, चल घरात. अगं चल, सुखाने झोप तरी लागा ना, मला डोकं दाबून दे. जास्तच केलं मी तुझ्या बापा पायी. चल लवकर. दादा